आता आपण आहोत विक्रोळी टागोरनगर प्रभाग क्रमांक 119। आपल्या सोबत आहेत वंचित बहुजन आघाडीचे अधिकृत उमेदवार चेतन आहिरे। सर नमस्कार, डिजिटल मुंबई वार्ता चॅनल तर्फे आपले स्वागत आहे। आज आपण वंचित बहुजन आघाडीत अधिकृत उमेदवार म्हणून उभे आहात। सर आज आपल्या विभागामध्ये 3-3.5 वर्षानंतर महानगरपालिका निवडणूक जाहीर झाल्या आहेत। आपला अजेंडा काय असणार आहे? नक्कीच या प्रभागामध्ये नागरिकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवण्यासाठी माझा प्रमुख अजेंडा असणार आहे। मागील तुम्ही सांगितल्याप्रमाणे 3.5 वर्ष तर आहेतच, पण त्याच्या अगोदरचे जे 5 वर्ष आहेत तिथे सुद्धा या वॉर्डामध्ये कामं झालेली नाहीयेत। कोट्यवधी रुपयाचा फंड जो आहे तो या खर्च झाला असा तपशील जो आहे तो महानगरपालिकेच्या पुस्तिकेमध्ये आहे, परंतु इथे खऱ्या अर्थाने जर बघितलं आपण तर कुठल्या सुविधा व्यवस्थित नाहीयेत। शौचालयाची जर मी आता प्रचारामध्ये जात असताना जेव्हा शौचालय बघितलं, शौचालयाची परिस्थिती इतकी वाईट आहे की त्याला दरवाजा आहेत तर नळ कडी नाहीये, नळ आहे तर तिथे पाणी नाहीये, खिडक्या तुटलेल्या आहेत, महिला शौचालय जे आहेत ते एकदम ओपन स्पेस मध्ये आहेत। इतकी वाईट परिस्थिती, असं वाटतं खरंच आपण मुंबईमध्ये राहतो का? पाण्याचे पाईपलाईन जे आहेत ते नाल्यामधून आहेत। रस्त्यांची अवस्था तर आपल्याला सांगायची गरज नाहीये। थोडासा जरी पाऊस पडला तर गुडघे इतकं पाणी या विभागामध्ये असतं, कारण की विक्रोळीची रचना अशी आहे की सूर्यनगरचा डोंगराळ भाग आहे, त्या साईडला कन्नमरला गेलो कांदळवन आहे, पण सेंटरला जो आहे तो टागोरनगर आहे। त्यामुळे जेव्हा जो स्टॅग्नंट वॉटर जेव्हा होतो ते मोठ्या प्रमाणात इथेच होतो। त्यामुळे इथे भरपूर अशा नागरिक समस्या आहेत आणि ते सोडवणं हा माझा प्राथमिक अजेंडा असणार। सर आज आपल्या इथे बहुतेक समस्या आहेत, तर त्यातल्या आरोग्य समस्या ही जास्तच प्रबळपणे दिसत आहे। एकतर आपल्या इथे डम्पिंग ग्राउंडचा जो प्रश्न आहे ती समस्या तर फारच आहे, कारण डम्पिंग ग्राउंडमुळे श्वसनाचा त्रास होत आहे। नंतर स्किनचे डिसीज आहेत, महात्मा ज्योतिबा फुले यांचा पुनर्विकास प्रकल्प जो आहे, तसेच आपल्याकडे आंबेडकर हॉस्पिटल आहे, तिथे सुखसुविधांचा अभाव असल्यामुळे आपल्याला आपल्या विक्रोळीपासून बऱ्याच अंतरावर जावं लागतं, तर रुग्ण तिकडे जास्तोपर्यंत त्यांचे प्रॉब्लेम होतात। तर त्या जे आरोग्य समस्या आहेत तर आपण कशा सोडवाल? आरोग्य सेवेसाठी माझ्याकडे एक मास्टर प्लॅन आहे, नक्कीच मी ते निवडून आल्यानंतर करेनच। पण तुमच्या माध्यमातून मी विक्रोळीच्या नागरिकांना सांगू इच्छितो की जाणीवपूर्वक, मी सांगतो जाणीवपूर्वक विक्रोळीतल्या आरोग्य सेवा थांबवल्या गेल्यात। म्हणजे 1980-81च्या दशकामध्ये तयार झाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर प्रसूतीगृह ते आज आहे तसं आहे, आणि 1990 साली म्हणजे 10 वर्षानंतर तयार झालेल्या महात्मा ज्योतिबा फुले डायलापिटेड दाखवलं गेलं आणि ते बंद करण्यात आलं। का? कारण की अगदी त्याच्या एक अर्धा किलोमीटरच्या अंतरावर एक प्रायव्हेट हॉस्पिटल सुरू झालेलं आहे आणि ते प्रस्थापितांचं आहे। म्हणजे जे लोकप्रतिनिधी आहेत त्यांचा त्याच्यामध्ये स्टेक आहे। मग जर 10 रुपयाच्या केस पेपर मध्ये आरोग्य सेवा मिळाल्या तर प्रायव्हेट कडे कोण जाईल? माझं मत एकदम प्रांजळ आहे, प्रायव्हेट पण असावं, परंतु ही जी वस्ती आहे ही प्रामुख्याने कामगार वस्ती आहे, इथे गरीब जास्त प्रमाणामध्ये लोक राहतात। तर ह्या ज्या आरोग्य सेवा ज्यांना जे 10 रुपयाच्या केस पेपर मिळत होत्या त्या कुठेतरी बंद करून सगळ्यांना तिथे डायव्हर्ट, कारण की आरोग्यामध्ये तुम्हाला माहिती आहे की एखादा माणूस घरातला आजारी पडला तर ते कर्ज काढतील, ते कुणाकडे तरी उसने घेतील, ते त्यांचं गोल्ड गिरवी ठेवतील, प्रॉपर्टी गिरवी ठेवतील, पण आरोग्य सेवेसाठी ते पैसे देतील, हे प्रस्थापितांच्या डोक्यामध्ये आहे। आणि हे बंद करणारे कोण आहेत? तर हीच आहेत जे आता इलेक्शन मध्ये उभे आहेत। फक्त ते कन्नमर पासून टागोरनगरला आलेत, पण नागरिक त्यांना 15 तारखेला उत्तर देतील। सर आणि आता मागासवर्गीय सोसायट्यांचा पुनर्विकास हा प्रकल्प रखडलाय आणि आपण वंचित बहुजन आघाडी, मग ही आपली जो आहे पक्ष, तो आपल्या मागासवर्गीय सोसायट्यांसाठी काय भूमिका घेणार आहे? मॅडम आपण बघितलं असं सातत्याने मी काही वर्षांपासून काम करतोय, SRA असो किंवा मग म्हाडाचा असो। आपण बघू शकतात की या, कारण की एका घराचं काही जर ठेवी असेल तर त्याचं ते घर असतं, त्याची आयुष्यभराची जी पुंजी असते त्याचं घर असतं। आत्ताच्या माझ्या बरोबरचे प्रतिस्पर्धी ते सगळे बिल्डर आहेत, एकतर ते विकासक आहेत नाही तर विकासाकडून काम घेणार आहेत। ते काहीतरी त्यांचा पायलिंगचा तरी धंदा आहे, इंटरेस्ट आहे, नाही तर काहीतरी त्यांचा माथाडीचा तरी इंटरेस्ट आहे। अशामुळे मला असं वाटतं की इथे नगरसेवकच्या इलेक्शनसाठी ते नाही तर ते कुठल्या तरी विकासकाला मदत करण्यासाठी ते उभे आहेत। पण माझा कल मात्र नागरिकांसाठी असणार आहे। मी नागरिकांच्या आयुष्यभराची जी पुंजी त्यांचं घर आहे ते व्यवस्थित, कारण की आता क्लस्टर डेव्हलपमेंटचे वारे लागलेले आहेत। जे काही धारावीमध्ये होते तर आपण बघू शकता हा सगळा स्लम पॉकेट आहे। इथल्या नागरिकांना त्या क्लस्टरच्या याच्यामध्ये, क्लस्टरचं पहिली लाईन काय आहे की त्यांना कुणाची संमतीची गरज नाही, कसलीच गरज नाही, त्यांना ते डायरेक्टली येऊ शकतात आणि तुमच्यावर ते थोपू शकतात। पण मी विक्रोळीच्या जनतेला तुमच्या माध्यमातून आश्वासन देतो की मी सेवक म्हणून तुमच्यासाठी राहीन आणि या सगळ्या गोष्टी, कारण की मी त्यावर अभ्यास केलेला आहे, त्या कारणाने मी प्रशासनाने भांडू शकतो। हे विकासक आहेत, विकासक जे आहेत ते त्यांना काही कन्सर्न नाही आहे, त्यांचा इंटरेस्ट आहे, त्यांचा स्टेक आहे, त्याच्यामुळे ते करत आहेत।
लोकांनी आपल्यालाच का निवडून द्यावं? बघा, आता मुंबईमध्ये जे काही विषय आहेत, म्हणजे नगरसेवक कसा असावा, म्हणजे एखाद्या त्याचे क्रेडेन्शियल्स आहेत. मी मुंबईचाच आहे, लहानापासून याच वॉर्डामध्ये जन्मलोय, याच वॉर्डामध्ये माझं शिक्षण झालेलं आहे, याच ह्याच्यातून माझं फॅमिली वगैरे सगळी इथेच आहे. मी एक ग्रॅज्युएट आहे, म्हणजे एक शिक्षित आहे. माझ्याकडे महानगरपालिकेचा जो अभ्यास आहे तो अभ्यास मी केलेला आहे. नागरिकांच्या प्रश्न मी चाळीत राहतो, म्हणजे मला नागरिकांच्या प्रश्नाची जाणीव आहे. मला माहिती आहे की नाल्यांचे, गटारांचे, पाण्याचे, त्याच्यानं रस्त्यांचे, शाळेचे, आरोग्याचे जे काही विषय आहेत तर मला जाणीव आहे त्या गोष्टीची. तर जेव्हा तुम्हाला त्या गोष्टीची जाणीव असते तेव्हा तुम्ही प्रामाणिक असता असं मला वाटतं, आणि म्हणूनच नागरिकांनी मला निवडून द्यावं. तुमच्या पक्षातर्फे जाहीरनामा काय असेल? माझ्या पक्षाचा जाहीरनामा म्हणजे भारतीय संविधानाचा जो उद्देशिका आहे तीच आमची जाहीरनामा आहे. कारण की भारतीय संविधान तुम्हाला काय सांगतं की सगळ्यांना समान. इकडे जर एकाकडे करोड रुपयात तर तो सगळं काय विकत घेऊ शकतो, पण तुम्हाला या वस्तीमध्ये फिरल्यानंतर माहिती पडेल की इथे सकाळी कामाला जाऊन संध्याकाळी जे काही पैसे मिळतात त्याच्यावर त्यांचा उदरनिर्वाह होतो. त्यामुळे या ज्या वस्तीच्या माध्यमातून बघाल तर माझा जाहीरनाम्यामध्ये मी तेच असेल की यांच्या दैनंदिन जीवनामध्ये हे हसत खेळ जागलं पाहिजे. कारण की मी माझ्या कालच्याही प्रचार फेरीमध्ये सांगितलं की लहानपणी जेव्हा आम्ही पाऊस जो आहे ना तो एन्जॉय करायचो, आम्ही बोट बनवायचो कागदाची आणि त्या पाण्यामध्ये सोडायचो, ती बोटच्या मागे मागे जायचो, आम्ही तेव्हा पाऊस एन्जॉय करायचो. आता तसं नाहीये. पाऊस आला की इथली लोक इथे समाधान इथे इथे 20 वर्षापासून नगरसेवक जे आहेत ना ते जिथे आपण उभे होता तिथलेच आहेत. 15 वर्ष एक नगरसेवक होता आणि आता ज्या स्टँडिंग नगरसेविका होत्या ते इथे राहतात, पण इथे गुडघे एवढं पाणी. तशाच आहे या सगळ्या गोष्टी आहेत. जास्त बोलून नाही, अजून माझ्याकडे 8 दिवस आहेत. नागरिकांच्या समस्या सोडवण्यामध्ये मला खूप माझा कल आहे, आणि ते पण अभ्यासपूर्वक, हवेमध्ये काही बोलत नाही, त्याच्या मागे माझा अभ्यास आहे. सर, तुमच्या पुढच्या वाटचालीसाठी डिजिटल मुंबई वार्ता चॅनल तर्फे आपल्याला शुभेच्छा. Thank you. धन्यवाद.